उद्धव ठाकरे यांचे विशेष उमेदवार म्हणजे मुंबईचे महापौर किशोरीताई पेडणेकर यांनी निवडणूक आयोगाची फसवणूक केली आहे। मुंबईकरांना पुन्हा एकदा फसवण्याचा प्रयत्न केला आहे। सर्वोच्च न्यायालय व निवडणूक आयोगाने स्पष्टपणे सांगितलं आहे की उमेदवारावर जे गुन्हे दाखल झाले असेल त्याची सगळी माहिती निवडणूक उमेदवाराने आपल्या अर्जात दिली पाहिजे। किशोरी पेडणेकर यांचं हे निवडणूक उमेदवारी पत्र, यात इथे गुन्हेगारी पार्श्वभूमी, आपल्यावर दाखल झालेले खटले, पेडणेकर ताईंनी लिहिलंय निरंक। किशोरीताई पेडणेकर विरोधात, त्यांच्या कंपनीचा विरोधात, त्यांच्या मुलाचा विरोधात अनेक FIR झालेल्या आहे। त्यापैकी एक FIR आहे अग्रीपाडा पोलीस स्टेशन 462 4/8/2023 रोजी किशोरीताई पेडणेकर यांनी जो कोविड घोटाळा केला, कोविड कफनमध्ये कमिशन घेतलं, 1600 रुपयाची बॉडी बॅग 6719 या दराने घेतली। या FIR मध्ये किशोरीताई पेडणेकरचं नाव आरोपी म्हणून दुसरा क्रमांकावर आहे। यासाठी त्यांनी अग्रिम जमानत मुंबई उच्च न्यायालयातून मिळवली। 30,000 रुपयाचा जामिनावर सुटका झाली। केस अजून चालू आहे। यात किशोरीताई पेडणेकर यांनी SRA घोटाळा केला आहे। आपण त्यांचं गेल्या वर्षाचं आणि ह्या वर्षाचं दोन्ही मी कॅन्डिडेट फॉर्म या वर्षी त्यांनी भरला आहे। त्यात पत्ता निवासस्थान द्वारका माई कोऑपरेटिव्ह सोसायटी लोअर परळ, आणि 2017 मध्ये त्यांनी जे उमेदवारी पत्र भरलं होतं त्यात त्यांनी पत्ता दिला आहे वरळी गोमाता SRA। याच्या संदर्भात पण किशोरीताई पेडणेकर विरोधात गुन्हा दाखल झाला। खार पूर्व, वांद्रा पूर्व, निर्मल नगर पोलीस स्टेशन येथे SRAने FIR क्रमांक 29 14 जानेवारी 2023 रोजी किशोरी पेडणेकरच्या विरोधात गुन्हा दाखल केला। त्या FIR मध्ये स्पष्ट म्हटलं की किशोरी पेडणेकर या झोपडपट्टीत कधीच राहत नव्हत्या, पात्रता यादीत त्यांचं नाव नाही, आणि तरी तिथे 3 गाडे पेडणेकर परिवाराने खाल्ले। गरीब झोपडपट्टीवासी, या FIRचं पण नाव या इलेक्शन फॉर्म मध्ये दिलेलं नाही। आम्ही निवडणूक निर्णय अधिकारी RO कडे काल तक्रार केली आहे। सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे 2011चा। निवडणूक आयोग प्रत्येक निवडणुकीत, मग किरीट सोमय्या असो की देवेंद्र फडणवीस असो, आपल्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याची FIR ची माहिती फॉर्म मध्ये द्यावी लागते। जसं उद्धव ठाकरे जनतेची फसवणूक करतात, ते ज्यांनी कोविड मृतदेह मध्ये कमाई केली त्यांना उद्धव ठाकरेंनी उमेदवार केले आहेत। आपल्याला माहित आहे
असंच एक प्रकरण उद्धव ठाकरेचं मुलुंडमध्ये झालंय नील सोमय्याच्या संबंधात. तिथे उद्धव ठाकरेंनी उमेदवार उभा नाही केला, राज ठाकरेंनी नाही केला, राहुल गांधी काँग्रेसनी नाही, शरद पवार NCPनी नाही, आणि हे उघडकीस आल्यानंतर एका अपक्षाला पाठिंबा दिला. त्या अपक्षांनी पण जे दिनेश जाधव आहे त्याच्या विरोधात त्यांनी जे गुन्हे केलेले आहेत, मारहाण केली आहे, हत्या करण्याचा प्रयत्न केला, त्यांनी पण आपला उमेदवारी पत्रात दिनेश जाधवनी लपवाछपवी केली आहे, खोटे शपथपत्र दिलं आहे. किशोरी पेडणेकर यांनी खोटं एफिडेव्हिट, खोटं शपथपत्र, दिनेश जाधव हे उद्धव ठाकरेचे दुसरे सागीर, त्यांनी पण खोटे शपथपत्र दिले आहे. आणि निवडणूक आयोगाने 6 जानेवारी 2026 रोजी दिनेश जाधव यांना नोटीस पाठवली आहे. 24 तासात त्यांनी उत्तर द्यावयाचा होता. उद्धव ठाकरे यांनी किती लपवाछपवी केली तरीही 16 जानेवारीला त्यांचा दोघांचा पक्षाचं समापन होणार. हिंदीमध्ये आधी बोलू. उद्धव ठाकरे उनकी पक्ष पार्टी के उम्मीदवार तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर, इन्होंने चुनाव आयोग, मुंबई की जनता को गुमराह करने का प्रयास किया है. उन्होंने जो अपना नामांकन नॉमिनेशन फॉर्म भरा है उनके ऊपर जो FIR, जो गुन्हे दाखिल हुए हैं उसका जिक्र नहीं किया है. किशोरी पेडणेकर के ऊपर अग्रीपाड़ा पुलिस स्टेशन में जो कोविड के समय पर जो कोविड मृतदेह रखने की बॉडी बैग घोटाला हुआ था, उनको आरोपी बनाया गया है, आरोपी क्रमांक 2. उसी प्रकार से किशोरी पेडणेकर ने एसारा घोटाला किया. वर्ली गोमाता जनता एसारे में वो वहाँ रहती नहीं थी, वो पात्र नहीं थी, फिर भी उन्होंने वहाँ के फ्लैट सदनी का अपने नाम पे की. उसके लिए निर्मल नगर पुलिस स्टेशन में FIR क्रमांक 29 14/1/2023 एसआरए ने FIR की है. ये दोनों FIR के संबंध में किशोरी पेडणेकर ने जानकारी नहीं दी है. हमने चुनाव आयोग को पत्र लिखकर विनंती की है कि किशोरी पेडणेकर के खिलाफ कार्रवाई हो. इसी प्रकार से उद्धव ठाकरे ने अपने और एक शागिर्द को नील किरीट सोमैया के सामने मुलुंड 107 वार्ड में खड़ा किया. उद्धव ठाकरे, राज ठाकरे, राहुल गांधी कांग्रेस, शरद पवार NCP कोई अपना उम्मीदवार खड़ा नहीं कर पाई, तो दिनेश जाधव का उद्धव ठाकरे ने समर्थन दिया. इस दिनेश जाधव ने भी शपथ पत्र एफिडेविट में झूठी जानकारी दी. उनके ऊपर भी किसी की हत्या करने का मामला दर्ज है, वो उन्होंने छुपाया. चुनाव आयोग ने दिनेश जाधव को नोटिस दिए, 24 घंटे के अंदर एक्सप्लेनेशन मांगा है.